पहिल्या याच्यात आजपर्यंत कधी यांनी हार्वेस्टर नाही चालवला ना काही चालवला. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज तुम्ही ही जी पानेसरची मशीन बघत आहेत ती आज आम्ही आलेलो आहोत एका मेन पर्पजसाठी, जे की आहेत आमच्याकडे आजच्या डेटमध्ये नवीन ड्रायव्हर्स आहेत. तर यांना आपल्याला मशीन शिकवायचं आहे. तर हे आहेत आपले पंजाबी पाजी आणि हे आहेत आपल्याकडले मुलं. आज आपण बघू की यांना मशीन शिकता येते का. याच्या पहिले तुम्ही कधी मशीन चालवली आहे का? नाही. आजपर्यंत नाही चालवली ना. कधी आपल्या एरियात एवढ्या मोठ्या मशीन आल्या होत्या का? नाही. देखिए साहब, इनका ऐसा कहना है और सारे जो कस्टमर है जो ये मशीन लेते हैं उन सबका मेन कहना यही है कि जो पंजाबी लोग आते हैं पंजाब से मशीन चलाने के लिए, आज के डेट में पैसा सबके पास है, मशीन तो सबको ही ले सकता है, लेकिन उसको चलाना और मेंटेन करना वो सबसे बड़ा हार्ड है. तो जैसे अभी ये यंग जनरेशन है, आज के डेट में हर एक बंदा कार चला लेता है, सब कर लेता है, लेकिन मशीन चलाना मुश्किल है. नहीं सीख जाएंगे जी. तो आपको क्या लगता है जो बंदा कार चलाता है वो ये मशीन चला पाएगा? हाँ चला लेगा जी. जो ट्रैक्टर चलाता है वो भी चला लेगा. कोई बड़ा बात तो चलिए फिर देखते हैं आज पाजी अपने मराठी बंदों को सिखा पाते हैं कि नहीं सिखा पाते मशीन चलाना. ठीक है जी. ओके जी. ओके. तो चलिए मशीन के ऊपर. तर बघा, आता आपण मशीनच्या वरती आलेलो आहोत. मशीनमध्ये आता जे बेसिक गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवून देतो. इकडे तर पहिले हे 3 लीवर आहेत. तो बताइए सेठ जी, किन किन चीजों के लीवर है? ये फर्स्ट नंबर आ गया ये फ्लैट, जो पूरा गाड़ी को रनिंग करता है. ओके. और 2 नंबर पे आ गया कटर, जो अपना आगे काटता है फसल अच्छा, को. ये कटरचं लीवर. ये 2 नंबर पे आ गया ये. हाँ जी, हाँ जी. 3 नंबर बीच पे. वाला आ गया ऑगर, अपना अनलोडिंग वाला, जो खाली करता है जी. अच्छा, जो खाली करता जो है. खाली करता है. ओके. ओके जी. और इधर आ गया अपने गियर और लीवर, हाई लो आ गया, कटर ऊपर नीचे आ गया, रील का आ गया जी, एक्सीलेटर आ गया. हाँ. ये थ्रेशर का रनिंग बताता है जी. अच्छा, ये मीटर है अपना हीट का, सबका ये बताता है जी. चालू करो जरा. हाँ जी. और ये है गियर, ओके जी. ये 4 व्हील गियर है जी अपना, ये पीछे वाला जी. अच्छा, ये पीछे वाला 4 व्हील फोर गियर व्हील है. गियर है. हाँ जी. अभी ये लग के है कि नहीं लग के? नहीं नहीं जी, अभी निकाला हुआ है. ये आगे करेंगे तो इसको क्लच दबा के लगेगा, अच्छा, और पीछे करेंगे तो इसको निकालेंगे जी. ओके जी. ये ओके, 4 व्हील है जी. ठीक है. इसमें हाई में कितने? 3 है ना गियर? हाँ जी. हाँ जी. है में 3 है, इसको 3 बार ऐसे करना पड़ता है, उतनी स्पीड फटता है जी. उतनी स्पीड बढ़ता हाँ जी. है. हाँ जी. एक बार करे से डाउन होता है पूरा. ओके. इसमें अपन को क्या क्या दिखता है मीटर में? इसमें इधर घंटा दिखाता है, ऊपर कितना चलता है, हीट दिखाता है, हाँ. और इसका अपडेट आता है तो इधर शो करता है पूरा. आज जी पहला आप चालू कर दे मशीन, चाबी लगा के दी ए जी, करंट आ गया. इसके बाद आप न्यूट्रल देखना, गड्डी न्यूट्रल है जी. फिर आप मारने सेल्फ 1 नंबर पे रख के. ठीक है जी. हाँ तो पाजी, अभी गाड़ी चालू हो गई, सब चीजें हो गई. हाँ जी. अभी नेक्स्ट क्या करना है? सबसे पहले कटर ऊपर करना है जी अपने को. कटर. ये बीच वाला लीवर है, बीच वाले लीवर से. इसमें लिखा है स्पेशल कटर अप ऊपर ओके. है जी. उसके बाद आपने गेट डालना है, पहला क्लच दबा के पूरा जी. हाँ. धीरे धीरे चलाना है, छोड़ना है. ये हाई लो है जी. क्या है वो? हाई लो है जी. इसको ऐसे आगे करेंगे तो गाड़ी भागता है, इसको अच्छा. पीछे करेंगे तो गाड़ी लो होता है. ओके. हाँ जी. उसके बाद इसको न्यूट्रल करके दूसरा गेट डालने का. अच्छा, ये डबल डबल क्यों है लेकिन? ये डबल लीवर ही होता है जी. ये डबल लीवर ही होता है. सिंगल लीवर तो काम नहीं करता ना, ज़्यादा झटका पड़ता है. अच्छा. 4 गेयर है ना, इसको डबल लीवर देना पड़ता है. ओके, ये हाई लो वाला है. ऐसा है काम. तो क्या अभी अपने बंदे चला पाएंगे? हाँ जी. हाँ जी. हाँ जी. चला पाएंगे. चलो देखे देखते हैं फिर अपने बंदों को. क्या तुम चला लोगे? चलो फिर. चला लोगे ना. तर बघा, आता शिकलेला मुलगा फक्त सध्या एक आपला रनिंग मध्ये हार्वेस्टर चालवत आहे. अजून कटिंग नाही, काही नाही. पण स्टार्टिंगला आपण तुम्हाला सांगत आहोत की रनिंग मध्ये किती इझिली चालवल्या जाऊ शकते. त्यानंतर मग आपण याला कटिंग मध्ये वगैरे कसं चालवायचं ते पण दाखवू तुम्हाला. तर बघा साहेब, आमचं मेन पर्पज हे नाही आहे की तुम्हाला दाखवायचं आहे की कसं चालवतात. आमचं मेन पर्पज हे आहे की तुमच्या मनात जी शंका आहे की नॉर्मल जे आपल्या एरियातले लोक आहे ते मशीन हे चालवणं शिकेल की नाही शिकेल. सगळ्यांना भीती वाटते. स्टार्टिंगला इतकं इझी पण नाही आहे खरंच, कारण की इतकी मोठी मशीन आहे ते चालवणं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कोणताच व्यक्ती कुठलीच गोष्ट शिकून येत नाही, त्याला हळूहळू शिकावं लागते. तर हे पण तसंच आहे, हळूहळू हा पण शिकत आहे. सगळ्यात पहिले याला हार्वेस्टर हे रनिंगवर कसं चालवायचं
हे शिकत आहे. त्यानंतरच तो कटिंग कसं करणार ते शिकेल. त्याला टाईम लागेल, कारण की कोणत्याही गोष्टीत पहिले बेसिक्स क्लिअर होणं तितकंच गरजेचं आहे. जसं आता हा रनिंग प्रॉपर शिकला त्यानंतरच आपण मग हळूहळू याला ही हार्वेस्टर शेतात पण देऊ शकू. तर आमचं पण म्हणणं तेच राहत असते सगळ्याच ग्राहकांना की बघा, स्टार्टिंगलाच तुम्ही हार्वेस्टर जे आहे स्वतः चालवू नका. स्टार्टिंगचा एक सीझन तरी कमीत कमी तुम्ही ड्रायव्हर बोलवा. ड्रायव्हर असला की जसं आत्ता शिकवत आहे जो फोरमॅन आहे हार्वेस्टरचा आमच्या व्यक्तीला, तसंच तो तुमच्या ड्रायव्हरला शिकवेल. आणि आज न उद्या तुम्हाला तुमचा माणूस ट्रेन करणं खूप जास्ती गरजेचं आहे. माणूस ट्रेन असेच होतात. तर म्हणून जो पहिला सीझन आहे त्याला ड्रायव्हर बोलवा आणि आपले माणसं या प्रकारे ट्रेन करून घ्या हळूहळू. आपल्या एरियातले माणसं ट्रेन झाले तर मग टेन्शनच नाही आहे. आता बघा किती उत्कृष्ट चालवत आहे. हळूहळू शिकेल तो. मी तुम्हाला हे याच्यासाठी दाखवत आहे. फक्त तुम्हाला एक हिंमत देणं आमचं काम आहे, तुम्हाला एक शिकवणं आमचं काम आहे, बाकी तर काही नाही. तसे आपल्याकडे 2 मुलं होते चालवणारे. आता एक जो व्यक्ती आहे तो चालवणं शिकलेला आहे. तसंच आता आपण दुसऱ्या व्यक्तीलाही बघू गाडी देऊन की तो चालवू शकते की नाही चालवू शकत. म्हणजे इझी गोष्ट आहे. वेळ लागतो, शिकावं लागते. असंच इझिली काही होत नाही. जे याच्यात मेन म्हणजे हाय लो मीडियमचे गिअर जे आहेत ते अरेंज करणं आहे. ते लो करता करता ब्रेक मारणं झालं. तशाच नवीन नवीन ज्या टेक्निक्स आहेत त्या गोष्टी सगळ्या झाल्या. त्या हळूहळू शिकता येते. ते बघा आता जे फोरमॅन साहेब आहे ते उतरत आहे. आणि चालवशील का रे, चालवशील का? ठीक है. हाँ जी फोरमैन, चला पाएगा हमारा बंदा? हाँ हाँ चला लेगा जी, चला लेगा मशीन. हाँ जी, ज्यादा काम नहीं है, इजी है, काम सीख जाएगा. काम इजी है सीखना. हाँ ये अभी तो इधर चला रहा है ग्राउंड फ्लोर में, बाद में दूसरे में चलाएगा वो. हाँ. तर आता बघा, आता पहिला ड्रायव्हरचा ट्रेन झाला. समजलं का रे तुला? आता दुसरा ड्रायव्हर बसलेला आहे. बघू आता हा कशी चालवतो. चालवशील का? चला कर, चालू कर. तर चला आता बघू किती जमते. बघा आपल्याला बस एक अंदाजा घ्यायचा आहे की आपला व्यक्ती शिकू शकते. हा व्हिडिओ खरं सांगू तर तुमच्या सगळ्यांना आमच्याकडून हे सांगणं आहे आणि तुमचा एक आत्मविश्वास वाढवणं आहे. खूप लोक ड्रायव्हरसाठी भितात, पण जे तुमच्याकडे ट्रॅक्टरचे ड्रायव्हर आहे एवढ्या वर्षापासूनचे, तेच ड्रायव्हर इझिली चालवू शकतात ही गोष्ट. बाकी तर कायच आहे राव, आरामात जमतं. बघा पहिल्या याच्यात आजपर्यंत कधी यांनी हार्वेस्टर नाही चालवला ना काही चालवलाय. बघा दोन ते तीन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. जसं की जे लो मीडियम आहे 3 स्पीड आहेत, तर 3 स्पीडवर आपला कंट्रोल असणं. तर स्टार्टिंगला हळूहळू हळूहळू आपण प्रॅक्टिस करूनच ही गोष्ट शिकू शकतो. एकतर तुमच्या गावात कोणाचा हार्वेस्टर असेल तर तुम्ही त्याच्यावर जाऊन थोडी प्रॅक्टिस करा आणि मग तुमचा हात साफ करून घ्या. किंवा आपला हार्वेस्टर आल्यावर एकदा आपण फोरमॅनला 1 सीझनसाठी बोलवूया आणि त्यानंतरच मग आपण स्वतः ट्रेन होऊया. आपले ट्रॅक्टरचे जे माणसं आहेत त्यांना ट्रेन करूया. हे तर बस ड्रायव्हिंगबद्दल झालं. याच्यासोबतच मेंटेनन्स शिकणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. फक्त ड्रायव्हर चालवून गाडी इम्पॉर्टंट नाही आहे, त्याच्यानी होत नाही. तुम्हाला तितकंच इम्पॉर्टंट हे आहे की आपण गाडी मेंटेन कशी करतो. तर बघा हाँ, तर आता तुम्ही मशीन चालवली. हाँ जी फोरमैन, हो गई जी चेले ट्रेन? हाँ जी हो गई जी. पुछ लो जी ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਚਲਾਉਣੀ आसान है मशीन, ज्यादा मुश्किल काम नहीं है कोई. कसं वाटतंय तुम्हाला? आता जे काही वाटत आहे, तुम्ही जसं की ट्रॅक्टर चालवता, मागे ट्रॉली अटॅच राहते, तर ट्रॅक्टर आणि ट्रॉली चालवता, तर त्या प्रकारे चालवणं इझी आहे का की कसं आहे? जे काही आहे ते आपल्या व्ह्युअर्सला जेन्युइन सांगा. हार्वेस्टर आपण जसा ट्रॅक्टर जो चालवू शकतो ना, तो हार्वेस्टर सुद्धा चालवू शकतो. फक्त कटरचा जजमेंट आला पाहिजे, नाहीतर सगळा सेम ट्रॅक्टर वाणीच आहे. तुला काय वाटतंय? तसं ट्रॅक्टर वाणीच आहे सगळं, त्याच्यात काही विषय नाही. ते जजमेंट हवं आहे त्याच्यात. आणि त्यासोबतच तुमचा जो हातात जी स्पीड आहे, 3 गिअरची जी स्पीड आहे, त्याच्यावर पण तुमचं नियंत्रण असणं तेवढंच गरजेचं आहे. गरजेचं आहे. तर अशा म्हणजे 2 ते 3 ज्या बेसिक गोष्टी झाल्या, या गोष्टींकडे आपण जर लक्ष दिलं तर आपण इझिली हार्वेस्टर चालवू शकतो.
आणि त्यानंतरच आपण आता तर हे सध्या रोडवर चालवणं शिकलो बरोबर. अजून तुमचं जे मेन रोडवर चालवायची प्रॅक्टिस आहे ते बाकीचं आहे. जजमेंट तुम्हाला पूर्णतः यायची आहे, पण जसं जसं तुम्ही हळूहळू ट्रेन व्हाल तसं तसं तुम्हाला ती प्रॅक्टिस होईल बरोबर. बस या प्रकारे आपण हा व्हिडिओ इथेच संपवूया. खूप खूप धन्यवाद. तुम्ही असाच आम्हाला सपोर्ट करत राहा. तसेच आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि तसेच आमचे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.